नमस्कार, राम राम मंडळी, कसे तुम्ही सर्वजण. तर चला भावांनो, लक्ष्मण तापे ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो, लक्ष्मण तापे ब्लॉगला सबस्क्राईब करा भावांनो चॅनलला, आणि कमेंट लाईक करा. तर चला भावांनो, आजच्या ब्लॉगची करू सुरुवात. तर चला भावांनो, आज वावरामध्ये आहे बघा. ही माझी सोनी, ही माझी मुनी चरू राहिले वावरात. लई हिरवगार गवत खायला तुम्ही यांना बघू शकता. पण इतक्या 12 वापाच्या ना भावनं त्या इतक्या पळा त्यांना मला आज एवढं दमिलं ना. पण मी बी लय हाणलं भावून त्यांना या गाठणी खाली, शपथ खोटं नाही बोलत. असं मोकार आणलं ना, आता त्याला कळलं पाहिजे कसं असतं मालकाचं पावर. अहो लय दमी ते हो मला. आता तुम्हाला काय सांगा भावनो, मला जायचं आता 3:30ला ड्युटीला, बरोबर आहे की नाही. एक तर मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, एक तर लई नव्हती कावाची. तू म्हाताऱ्याने एवढं परेशान केलं मला. जाय जणार घेऊन तुम्हाला सांगतो 30% चार्जिंग होती फोनमध्ये. आता राहिलेली फक्त 18%, 12% तर उडाली भावनो आपली 1 घंट्यामध्ये. मग आता काय करणार मी, आता अजून 1 घंटा भरत सरितो. मग घरी जायचं, मला डबल मोबाईल चार्जिंग लावायचं आहे, हातपाय धुवायचे नाही. सॉरी आता आंघोळच करतो मग, हाय नाही घामीवर राहिलं उन्हांना मस्त आंघोळ. आता पावसाचं वातावरण होतं राव, पण पाऊस गेला राव. चायला आश होते राव. आज जर पाऊस आला असता तर मी परवा दिवशी तूट लावली. तुम्हाला तर माहितीच असं, माझी व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मी माझ्या भाषेने तूट लावली ती सर्व. पण भावानं तूट लावून काही फायदा होतो की नाही काय माहिती राव. पाऊस जर आला, मेघराजा जर आला तर चांगलं होऊन जाईल. पाऊस आला भारी काम होईल. तर भावानं आपलं चाललं होतं आंघोळीचं, आंघोळ करणार, मस्त जेवण करणार, थोडंफार पिक्चर पाहणार. एक चाललं भावानं 3:30ला ड्युटीला. आणि मग आपलं रोजचंच रुटीन. रात्री 12 वाजता घरी यायचं, 1 वाजता जेवायचं, परत थोडा मोबाईल पाहायचा, 2 वाजता झोपी जायचं. सकाळी उठायचं भावनो, मस्त लगे आपल्या ह्या माया घाल्या खाल्ल्या झाडून झुडून घ्यायचं मस्त ओकेमध्ये. आणि बस मग काय पंचामीचा भराचा, ब्रश करायचा, मस्त चहा टोस्ट खारी खायची. बस सकाळी पिक्चर पाहायचा. आपलं रोजचं रुटीन. लक्ष्मण तापे ब्लॉग ह्या चॅनलला टाकायचे 4 शॉर्ट व्हिडिओ, आणि काकाचे फनी व्हिडिओ ह्या चॅनलला टाकायचे 3 शॉर्ट व्हिडिओ, आणि काकाचे फनी व्हिडिओ याच्यावर घ्यायचे 20 मिनिटाची लाईव्ह, आणि लक्ष्मण तापे ब्लॉग ह्या चॅनलला घ्यायचे 20 मिनिटाची लाईव्ह. टेन्शन नाही, काय नाही. आणि आपलं देव तर चांगलं करू राहिलं. भावनं एखादा आशा आहे का तुम्ही जसे सपोर्ट करताय ना, तर असंच सपोर्ट करत राहा भावनं. काय तुमच्या सपोर्टची खरंच आपल्याला लई गरज आहे. तुम्ही जर सपोर्ट केला ना भावनं, आपण बी तुम्हाला सपोर्ट करू, सबस्क्राईब करू, लाईक कमेंट शेअर करू. प्लीज भावनं, चॅनलला जर नवीन असा तर प्लीज यार, तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ समजून प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला भावनं, तुम्ही कुठं राहता कुठं नाही प्लीज कमेंट करत चला भावनं. आता तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते खरंच हे प्लीज कमेंट करून सांगायचा भावनं. कारण की कसं माहिती आहे का, तुम्ही चॅनलवर लाईव्हला तर येता राहा भावनं, पण सबस्क्राईब करत नाही, कमेंट करत नाही. तर प्लीज भावनं, तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये येऊन लाईक जरा नाही केलं तर काय हरकत नाही, पण प्लीज भावनं माझ्या लाईव्हमध्ये येऊन तुम्ही कमेंट करायचा की तुम्ही कुठं राहता कुठं नाही. तर प्लीज भावनं, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असले चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटेन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आता एक सांगायचं भावांनो, हे बघा त्याच्या आई बघा राव, परत मरणाचं ऊन पड राहिलं राव. कसं होईन राव आता. आम्हाला वाटलं यार शिरळ पडलं, पाऊस येतो राव म्हणलं, अंदाज आहे. पण आबळ त्याच्या आईला डबल सगळं आबळ गेलं. आणि ते भावानं तुम्ही बघू शकता, माझे वडील त्या हाजीबाबाशी बसलेले, आणि तिथून जागूनच शेळ्या हाकू राहिले. मला म्हणून राहिले काय घेऊन ह्या 15 जाय. आता तुम्ही सांगा भाऊनो, हे एवढं दाट पंधडी इथं, हां इचू काट्याचं भेव वाटत नाही बरं माणसाला. तुम्ही सांगा, त्यांचं काही नाही काय चाललं का तू त्या 15 जाय यांना घेऊन. आता तुम्ही सांगा भाऊनो, इचू काट्याचं भेव वाटतं एवढं 15 कसं जाऊ बरं तुम्ही. माणसाला पण भीती वाटतेच ना राव इचू काट्याची. हां हे बसले आपलं काही म्हणते इकडं जाय तिकडं जाय. आता मला कळतं ना, मी चालू राहिलो ना काय माय आपल्या, तरी मग आजीवाला त्यांचं एवढं टेन्शन आहे ना यार, काय सांगा तुम्हाला. लय ताण देते राव. पण भावनं मला जीव पण लय लावते यार. शपथ मला म्हणजे माझे आता सर्वांचेच आईवडील जीव लावते, मला ते नाही म्हणायचं. पण भावनं शपथ आहे, माझे आईवडील मला खरंच लय जीव लावत्या. भावनं असं कधीच नाही आलं का माझ्या वडिलाकडे पैसे असल्यावर मी जर मागितले की काका मला पैसे पाहिजे, तर भावनं माझे वडील मला पैसे देणार नाही, असं कधीच नाही होणार भाऊ. कधीच नाही भावनं. मी जरा 20 रुपये जरा मागितले, काका यार मला पाणीपुरी खायची 20 रुपये द्या, तर भावनं माझे काका मला 50ची नोट देणार काय. पण हे नाही म्हणणार का यातली 20 घेईन 30 वापस आण, लगेच नाही विचारणार मला. आणि भावांनो, पण मग मी पण माझी आई पण ना, माझ्या आईला जरा पैसे मागितले ना, तर मग माझी आई काय म्हणती, घेताय बाबा होऊन जाय माझ्याकडे कायचे पैसे अशी म्हणते भावानं. मग म्हातारी डायरेक्ट. पण ना भावानं, म्हातारीकडे जर पैसे जर असले ना, आईला आई देणार पैसे, आपल्याला म्हणल्या देणार. तर भावांनो यार, खरंच आई वडील असणं यार खरंच एक कागदेर शालेची गोष्ट आहे भावांनो. माझे काही बहीण भावांना जरा असू शकते नसू शकते आई वडिलाचं प्रेम, मला नाही माहिती. पण भावांनो खरंच यार, लव यू यार आई काका, लव यू खरंच यार. मी जगात सर्वात जास्त प्रेम करतो ना भावांनो, फक्त माझ्या आईवर आणि वडिलावर करतो भावांनो. आणि माझ्या 3 बहिणी आहे भावांनो. तर माझं जीव की प्रेम म्हणजे माझ्या बहिणीच आहे भावांनो. मी प्रेम करतो फक्त माझी ओनली फॅमिली, बस फॅमिली. बाकी आपल्या जीवनात दुसरं अजून कोणीच नाही. तर भावांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भावांनो. आणि प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं मला प्लीज कमेंट करून सांगा. कारण की तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर भावांनो मला कमेंटमध्ये छान म्हणा, नाही तर मग
काहीतरी कमेंट करा भावनो, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. बाय.